डॉक्टर बोलला काय छोटा फ्रॅक्चर आहे, त्या बघा प्लॅस्टर केला काल. आता एक त्याच्या इथे फ्रॅक्चर एक छोटा, आता 1 महिना बघायला डायरेक्ट रे म्हणून नीट चढायचो अंडीवर. अरे मग तो घरीच नाही आला, जेव्हा पडला तेव्हा पोरा घेऊन आली तेव्हा मला माहित. सो हाय गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाइस तुम्ही असं बोलत असेल मी रोज हात टी शर्ट का घालतोय, असं काय नाही. मी आता आंघोळ नाही गेली, कालचेच कपडे माझ्या अंगात. तर आता उठलो मगाशी, बसलो इंटर काढला ब्लॉगचा. आता जर घर बघा आता कसं खाली वाटतंय. बाप्पा गेला तर हे बघा, तर माती आणून ठेवले बाजू. आता भाई गेला आहे, पेन लागला भाई, तो येईल आता. त्याचा प्लॅस्टर केला पायाचा, त्याला आणायचं आहे. पप्पा गेलो सोबत, मी नाही गेलो, मी लेट उठलो काल. आज बघू आजचा ब्लॉग डे 3. वेदना काय करतो? एकटाच पत्ते घेतले वाटतं. तुला वाटलाय, तुला बोलवत होतो. काय एक पत्ता काढायचा काय? हा, एक पत्ता काढायचा 4 ह्याच्यात. ना रे काय डावच मला अशी येतात मी पिसल्यावर. काय पत्ते घालतो बघ, काढ काहीतरी डाव. काय काढायचं? दोरी काढू फक्त. काय काढला? बादशाह स्टॉप. तर गाईज मी आता निघालो पेनला जायला, कारण का मावशीकडे जायचं, पाया पडायला बोरगावला. आणि आयुष्याने सिकंदरकडे बघू टाईम भेटला जाईल, कारण का लेट झाला आहे. आणि हे बघा चंपाबाई आमच्या, बघा कोण आहे? चंपाबाई परी परी परी. बाय बाय. गाडी चालू जाऊ तर ओला घेऊन चाललोय, कारण गाडीचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पप्पा घेऊन चालले, ओला घेऊन चाललोय, तसं जाऊ. तर गाडी आपण आलो आयुष्य घरी, आलो पाय पडायला दोह्यामध्ये. त्यानंतर बाहेर घर ना तुम्हाला जागोजागी कारखाने सगळे बघा, जागोजागी आयुष्या म्हणजे कारखाने. आयुष्य ना दोह्यामध्ये नक्की या, डायरेक्ट डिस्काउंट भेटणार आहे. बघ जागोजागी कारखाने दिसतो तुम्हाला. बघ आयुष्य कारखाना बघा, हाच ना? हा ना आपला, हा आयुष्य कारखाना आहे. आयुष्य कारखाना हो काय? तिथे कारखाना नाव कुठे आपला? अरे हा चायनीज नाव आहे. हा आता गाईस नवीन घेतला कारखाना, आता काम चालू आहे तुला. इकडे पण काय? हा पण काय? हा पण काय? इकडचा पण काय? हो हो. चल पुढे आता गावात जाऊ काय? पाया पुढं आयुष्य त्यांनी निघू मग. गाईच्या तुम्हाला मूर्ती दाखवते गणपतीची, की म्हणजे अजून कुठं लॉन्चच नाही अजून. म्हणजे कुठंच तुम्हाला भेटणारच ना. फक्त ते आयुष्य कारखाना आता म्हणजे त्यांनी तशी ती तयार केली, म्हणजे बनवले आमच्यासाठी खास. आणि मग ती आता लॉन्च करते पहिला गणपती तिथेच असतो त्यांचा. पहिले हे बसवतात आणि मग लॉन्च करतात. एवढी भारी आहे, तुम्हाला दाखवतो आम्हाला शॉर्ट तो. गाडीत आपण आता आयुष्य कारखान्यात बघा. डायरेक्ट हे सगळे मोठे मोठे गणपती देवी आहेत. इथून डायरेक्ट आयुष्य कारखान्यात सप्लाय होतं ना. ते पेंटिंग इथं होत नाही, इथून डायरेक्ट बाहेर इम्पोर्ट होतो माल. इम्पोर्टच. हा पण मस्त गणपती, म्हणून काम चालू आहे यांचं. अरे इकडे तू इकडे नाव काय माझं? अरे माझं नाव युट्यूब बघशील का नाही जाऊन? घेतला आता ब्लॉग मध्ये. बाय बाय. निघू आपण आता. स्वरा टाक दे, हात मिलाव. ते काही स्वरा बघा कशी मेहंदी काढली. आता बघू काय काढलाय. दादा, आई, आजी आणि भाई कुठे आहे मग?
हा यात कसं घालत आता तू भाई बोलतोस ना काय उद्या कसं काढलीस पुसू काय झोपलीस ना पेनलीस पुसता हात मिळव हा आणि बघू ही पण तशीच आहे काय माझं नाव आहे कुठं कुठं नाव तुझं स्वरा मफी झोपलीस होती मेहंदी बसली मग बघू दे बसले तर गाईज आम्ही काल भाईला घेऊन डॉक्टरकडे गेलतो MRI काढला तर डॉक्टर बोलला काय छोटा फ्रॅक्चर आहे त्या बघा प्लॅस्टर केला काल आता एक महिन्यात आज केलं ना हां तेच काल गेलो का रिपोर्ट आज सकाळी आले मग डॉक्टर बोलला छोटा फ्रॅक्चर आहे पायाचं बघा इथं पाय दाखव जा इथंच नाही रे इथंच आहे ना पाठी हां इथे काय इथं फ्रॅक्चर आहे ते नाही भाईच्या त्याच्या इथं फ्रॅक्चर आहे छोटा आता एक महिना बघायला डायरेक्ट रे म्हणून नीट चढावतो अंडीवर आता एक महिना घरीच ना आता काय बोलते आई तुला वाटतं हंडीला जायला पाहिजे का नाही त्यांनी हंडीला जायला पाहिजे होता का नाही अरे मग तो घरीच ना आला जेव्हा पडला तेव्हा पोरा घेऊन आली तेव्हा मला माहित मग घरी आलो नाही का डायरेक्ट तिकडेच गेला खरं आहे पेन होती अंडी देता इकडे आला पोरा इथं बसून मी इथं बसलो होतो ना आणि काकी तिकडे झोपली होती पोरं घेऊन घेऊन आला इथं बसला काय कधी आला पेन होती अंडी मी बोललो पेन इकडे आला अंडीला त्याची आंघोळ धुतली कपडे बदललं तेल लावला तेलानी आता एक महिना घरीच गाईज आपली ओला लावलेली मग चार्जिंगला मगाशी तर चार्जिंग बघ ती किती आली आता मगाशी 36 होती किती आहे 76 आणि हा ओलाचा ना मला एक मगाशी प्रॉब्लेम झाला माझा तो ओलाचा 2 मिनटं दाखवतो तुम्हाला पासवर्ड दाखवते पासवर्ड दाखवला तर वांदे होते माझे काय आला चार्जिंग बघा 76 मगाशी पेनला गेलो ना तर रेनकोट वगैरे न्यायला आणि रेनकोट म्हणजे डिकी ठेवण्यासाठी डिकी उघडली मी डिकी ठेवला रेनकोट आणि मावशीकडे गेलो पाया पडायला तर ते पेड्यामध्ये माझ्याकडे पेड्या पण डिकीत होतं ते आणि जसं मी गेलो पेनला म्हणजे मावशीकडे गेलो आणि डिकी उघडते तर डिकी म्हणजे बटन दाबतो मी इथून पण डिकी ओपनच नव्हतं किती ट्राय केलं ओपनच नव्हतं आणि आता ते पेढे पण डिकीमध्येच आहेत आणि रेनकोट पण डिकीमध्येच आहे ते तर बघा आता बघू रे आता उघडते काय हे बघा तुम्हाला दिसत नसेल हे बघा मी इथून बटन दाबतोय ही उघडतच नाही डिकी इकडून मग काय समजत नाही काय झालं आहे हे बघा इकडून बटन दाबतोय मी हे बघा काय मला समजतच नाही याला ओलाचा काय इश्यू या शप्पन ओला स्कूटी तर भारी एकदम पण ती असे छोटे आहेत ना म्हणजे डिकीचा एकदम छोटे प्रॉब्लेम आहेत ते असे डिकी विकीचा ते मला पटत नाही अजिबात एवढी भारी स्कूटी काढता तुम्ही थोडासा हे करा ना म्हणजे काय तर काढू कसं मी त्या डिकीतून तर दाखवायला नाही लागेल त्या शोरूमला तर फोन पण नव्हता उचलत तो ज्याकडून आम्ही घेतली तो स्कूटी तर मस्त आहे पण असे छोटे प्रॉब्लेम आहेत ना ते डोक्यात जातात ज्यांची माझी ओला आहे ना म्हणजे सांगा नक्की माझा स्कूटीचा प्रॉब्लेम आहे का फक्त सगळ्यांच्या स्कूटीला आहे आणि डिकी लागत पण नाही नीट केली मला असं वाटतं माझ्या स्कूटीला मी यूट्यूबला बघितलं तर म्हणजे बऱ्याच जणांचं आहे असा प्रॉब्लेम येतो तर उघडू कशी ती ही काय अडकले हे काय किती करत आहे बघ काय समजत नाही मला आता उद्या परत बघायला लागत उद्या ते उघडते का नाही काय चला जाऊ आता तर काय आपल्या बाळाने नवीन गाडी घेतली आज B6 एवढी स्मूथ मला व्हायची गाडी बाला भाई काय पार्टी बिटी कधी मग आता गाणं बंब कुठे लागला डायरेक्ट हे दरवाजा लागला नाही रे लागला रे चल
लागलाय. आता लागली येड्या. का गाडी बघ मग. नाही इकडे नाहीये. मस्त वाटते गाडी बघ मस्त आहे. तर काय आता चाललोय घरी मी. आता एकदम झोपाले मला एकदम बेकार गाठ. जाम झोपाले एवढी बेकार झोपलं ना. सारखा दमलोय जाम. आणि चाललोय घरी आज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय नाही जास्त एवढाच होता आजच्या ब्लॉगमध्ये. सो व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आता मग घरी कोण सगळे झोपलेत घरी. आता घरी कडी वाजवतो पहिल्या. आई उठल थांबा. मी उघड. हा उघड. असा काही आवाज द्यायला लागतो घरी आलो का. आणि यांना वाटतं चोर आलाय. यायचं बाय बाय. अरे भेटतो आई आली. आई आई गाईज भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. सो बाय बाय. ਟਾਈਮ ਲੱਗੂ ਮਿਟਣੇ ਨੂੰ ਸਾਨੂੰ ਥੱਲੇ ਸਿੱਟਣੇ ਨੂੰ 21 ਵਾਰੀ ਜ਼ੋਰ ਲਾ ਲੈ ਛੱਤੀਆਂ ਐਨ ਇੱਕੋ ਨਾਰ ਦਾ ਮੈਂ